हे चांगला व्हिडिओ काढा. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जाण जोखतो, तुफान मातीचा राजा. गुलामगिरीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वराज्याचा महासागर निर्माण करणारे, ज्यांचा कीर्तीचा निनाद 350 वर्षांनंतरही उभ्या जगात केला जातो, असं तमाम रयतेच्या वाट्याला आलेलं एक देखणं सत्य म्हणजे राजे शिवछत्रपती. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिर विष्णुर विश्ववंदिता, शाहस्त्र शिव सैषा मुद्रा भद्राय राजते, ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. या राजमुद्रेचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाने वंतलेली शाहपुत्र शिवाजी राजांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. आजच्या शिवजयंती निमित्त तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमा शुभेच्छा. महाराष्ट्रावर पसरलेला 350 वर्षांचा अंधकार दूर करण्यासाठी या युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाचे, सामर्थ्याचे आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा शुभ महिला मंडळ आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार गणी वावर दे भूमीस आहुती, करुणी मार गणी वावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी मार गणी वावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तो आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ ना जगदम्बे है माया भवानी. जो भी बरसा बरसा कर से थे आए न होठ
हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे हमने बात यही मन में ठानी है माय भवानी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यानं फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने. या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौल सय्यद बनला त्याच्या संगतीला. सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराज आला. पोटामध्ये पिचवट केला. वाघनखाचा मारा केला. टरा भडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटला. भाई रे जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन घोडखिंड आडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा.
विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तह दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फत्ते करणार राजू. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.